काँग्रेस आणि महाविकास आघाडी नेत्यांकडून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विरोधकांना महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये, त्यामुळे विरोधकांना महिला आरक्षण 2034 पर्यंत रेटून न्यायचं अशी टीका फडणवीसांनी केली आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येण्यासाठी मुदत देण्याची आमची तयारी आहे. कामापुरती मराठी यावी एवढाच आग्रह असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठी आली पाहिजे ही अपेक्षा असून आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. मराठीचा आदर करा, आम्ही तुमचं स्वागत करू असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. मराठी न बोलणाऱ्या कुठल्याही चालकावर बेकायदेशीरित्या कारवाई होणार नाही असं शब्द सुद्धा सरनाईक यांनी दिलाय. चुकीची कारवाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करू असंही सरनाईक म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलंय. बाईक टॅक्सीवरून राऊतांनी हे पत्र लिहिलेलं आहे. बाईक टॅक्सीमुळे रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात सापडल्याचा मुद्दा राऊतांनी या पत्रात उपस्थित केला. प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे, परंतु कोणत्याही भाषेचं राजकारण केलं जाऊ नये, यामुळे देशाच्या भाषिक आणि भावनिक एकतेमध्ये दुरावा निर्माण होतो असं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलंय. मुंबईत रिक्षा चालकांवर मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना अखिलेश यादव यांनी हे विधान केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालपणी चहा विकल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडेन असं ओपन चॅलेंज खासदार संजय राऊतांनी सत्ताधारी भाजपला दिलंय. मोदींनी चहा कधी आणि कुठे विकला असाही सवाल राऊतांनी विचारलाय. 2023ला महिला आरक्षण बिल आधीच मंजूर झालं, त्याची अंमलबजावणी करा असं संजय राऊत म्हणालेत. महिला आरक्षणाला विरोध करत नाही, दुटप्पी कोण याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा अशी टीका राऊतांनी केली आहे. तर महिला आरक्षण सुधारणा विधेयकाला तुम्ही विरोध केल्याचं उत्तर नवनाथ बन यांनी दिलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. भुजबळ सोडा, आमदार खासदारांनाही माझी धास्ती आहे असं वक्तव्य हाकेंनी या व्हिडिओमध्ये केलंय. 99% रिस्पॉन्स तरी आबाला पुढे घ्या म्हणतो असं हाके या व्हिडिओमध्ये म्हणताना पाहायला मिळत आहे. झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही. ओबीसी नेत्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, मात्र आता मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जुंपली आहे. 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिली तर ओबीसी अडचणी येत नाहीत का असा सवाल हाकेंनी विचारलाय. तसंच ओबीसींना शांतपणे मिळत असताना मोर्चे कशासाठी असा सवाल भुजबळांनी ओबीसी घटनांना विचारलाय. मुंबईतील अंधेरीमध्ये पार पडलेल्या कावड यात्रेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे मंत्री नितेश राणे वादात सापडलेत. हिंदूंकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याच्या विरोधात त्रिशूळ वापरणार असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. तर अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणानंतर कुठल्या राजकीय बिळात लपला होता असा सवाल रोहित पवारांनी केला. आजकाल मी जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलंय. रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणामध्ये सायबर पोलिसांमध्ये 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे आणि आशा मिर्गे यांच्यासह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली चाकणकरांविरोधात अश्लील पोस्ट केली नसल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलेलं आहे. पोलिसांच्या संगनमतानं खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ठोंबरे यांनी केलेला आहे. तर या संदर्भात कोर्टात दाद मागणार असल्याचंही रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय. डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयामध्ये आयोजित जनता दरबारात खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या विविध समस्यांचा आढावा घेत थेट अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. यानंतर त्यांनी डोंबिवलीतील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे. कामांच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत ठेकेदारांना चांगल्या दर्जाचं साहित्य वापरण्याचा सज्जड इशारा दिलाय. शिवसेना शिंदे गट आता जेनझिनवर लक्ष केंद्रित करणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे उद्या जेनझिनसोबत संवाद साधणार आहे. अंधेरीमध्ये उद्या संध्याकाळी 6:30 वाजता शिवसेनेकडून युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान युवांच्या समस्या, अडचणी आणि भविष्यातील अपेक्षा श्रीकांत शिंदे जाणून घेणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. पुढील वर्षी होणाऱ्या 7 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर बैठकीमध्ये विशेष चर्चा झाली. या बैठकीला नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष, संघटन सचिव आणि राज्याचे प्रभारी उपस्थित होते. शिवसेना युबीडीच्या विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर ठाकरेंच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांची भेट घेतली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत आणि सचिन पडवळ यांनी अश्विनी भिडे यांची भेट घेतली. यावेळेला विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करू नये अशी आयुक्तांच्याकडे मागणी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी प्रणित मुंबई पालिकेतील कामगार संघटना म्युनिसिपल कामगार संघानं आंदोलन केलंय. पालिकेच्या मुख्यालयावर सफाई कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन करण्यात आलं. हजारो सफाई कर्मचारी यावेळेला उपस्थित होते. घाटकोपरमध्ये मनसेकडून नाल्यावर बसून आंदोलन करण्यात आलंय. अद्याप नालेसफाई न केल्यानं मनसेनं हे आंदोलन केलं. मात्र रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर इथल्या झोपडपट्टीतील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला. डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयामध्ये आयोजित जनता दरबारात खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या विविध समस्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना थेट निर्देश दिलेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सृजन अभियान अंतर्गत 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. शिबिराच्या समारोपामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील खासगी कोचिंग सेंटरच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला. महाराष्ट्र खासगी कोचिंग केंद्र अधिनियम 2026च्या मसुद्यानुसार कोचिंगचे वर्ग दिवसाला जास्तीत जास्त 5 तासच घेता येणार आहेत. तसंच 13 वर्षांखालील मुलांना प्रवेश देता येणार नाहीये. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 16 चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या चालकांना जपानमध्ये 1 वर्षाचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं असून भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची तयारी सुरू करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादीमध्ये 6,36,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. 50,086 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रत्यक्ष प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. समितीचे सर्व कामकाज आता ऑनलाईन करण्यात येणार आहे. सुनावणीही ऑनलाईन होणार अशी प्रणाली बार्टीकडून तयार करण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार कचराभूमीवरील 185 लाख टन कचरा हटवण्याचा प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मंजुरी दिली. त्यामुळे कचरा हटवण्याच्या कामाला वेग मिळणार आहे. ठाणे शहरातील बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली आहे. अशा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून मोठी धडक मोहीम हाती घेतली असून वेगवेगळ्या उपविभागांसाठी 18 विशेष व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. तरी या विशेष गाड्यांचे भाडं नियमित गाड्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकारलं जात असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मुंबई, ठाणे, पालघर तसंच पुणे आदी भागातून चिपळूणकडे येणाऱ्या गणेश भक्तांना या वाढीव भाड्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. लोकल प्रवास सुखकर बनवण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं ठोस पावलं उचलली आहेत. त्याअंतर्गत मध्य रेल्वेवरील 3 आणि पश्चिम रेल्वेवरील 3 अशा एकूण 6 कारशेडचा कायापालट करण्यात येणार आहे. लोकल गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्याच्या हेतूनं कारशेडमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाची कामं हाती घेतली आहेत. गेल्या दशकात केंद्र सरकारच्या रिक्त पदांची संख्या जवळपास दुप्पट झालेली आहे. 2015 मध्ये 4 लाख पदं रिक्त होती, ती 2024 मध्ये वाढून 8 लाख झालेली आहे. एकूण मंजूर पदांमध्ये रिक्त पदांचा वाटा 11.5% वरून आता 21 पर्यंत वाढलाय. या कालावधीत केंद्राच्या विविध विभागांमधील एकूण मंजूर पदांच्या संख्येमध्ये 2.74 लाखांची वाढ झाली आहे. ठाणे महापालिकेतील 708 पदांच्या भरतीसाठी 24,000 अर्ज आलेले आहेत. चालक, इंजिनियर आणि फायरमन पदांसाठी 1 आणि 2 सप्टेंबरला लेखी परीक्षा होणार आहेत. फायरमनच्या 381 पदांपैकी 19 पदं होमगार्डसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना विविध सेवा सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्या भागात पीएनजी उपलब्ध आहे तिथल्या घरांनी एलपीजी आणि पीएनजी या दोन्ही जोडण्या एकाच वेळी ठेवू नयेत. यासाठी जिल्हानिहाय प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचे निर्देश पेट्रोलियम मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेले आहेत. पीएनजीचा वापर वाढला तर देशाच्या ऊर्जा संक्रमणाला चालना मिळेल. चंदेरी किल्ल्यावर वाट चुकलेल्या 3 तरुणांची सह्याद्री प्रतिष्ठान दुर्गसेवक पोलीस पाटील आणि पनवेल तालुका पोलिसांच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. यावेळेला दुर्गसेवकांनी डोंगर चढून वाट चुकलेल्या 3 तरुणांना सुखरूप खाली उतरवलाय. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्ती कारखान्यांमध्ये शेवटचा हात फिरवला जातोय. मात्र यंदा गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 10 ते 30% वाढ झालेली आहे. कोकणातील पावसामुळे शाडू मातीचा तुटवडा आणि वाढलेल्या इंधन दराचा परिणाम या मूर्ती उद्योगावर झालेला आहे.
ज्या मंडळांच्या गणेश मूर्तींचं आगमन अद्याप झालं नाही अशा मंडळांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता आगमन सोहळा करावा असं आवाहन मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलेलं आहे. भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जल्लोष न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भीमाशंकर मंदिरामध्ये लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. हर हर महादेवाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला असून महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन घेता आलं. श्रावण महिन्यानिमित्तानं मुंबईच्या अंधेरी पूर्वेत पंप हाऊस शेरे पंजाब ग्राउंड परिसरामध्ये कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार मुरजी पटेल यांच्याकडून कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेमध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती. नवी मुंबईतील दिघा इथं 4 हंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. दहीहंडीच्या काही दिवस आधी बालगोपालांचा सराव व्हावा या दृष्टीनं चोर हंडीचं आयोजन करण्यात येतं आणि यावेळेला मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली होती. IIT मुंबईने यंदा विक्रमी 620 PhD पदव्या प्रदान करून नवा विक्रम नोंदवलेला आहे. देशातील प्रमुख IITंच्या तुलनेमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या PhD संशोधनाचा निपटारा करण्यासाठी संस्थेनं विशेष प्रयत्न केल्यानं यंदा PhD पदव्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शिक्षणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अत्यंत धोकादायक मार्गातून दररोज 30 किलोमीटर पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्य शासनाला अजिबात काळजी नाही असा संताप उच्च न्यायालयानं व्यक्त केला. या परिसरातील तब्बल 228 विद्यार्थी दररोज 4 तासांचा पायी प्रवास करून शाळेत जातात. प्रशासनाची उदासीनता जीवघेणी ठरू शकते असे खडेबोल न्यायालयानं सुनावले. PCM आणि PCB ग्रुपची CET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही BBA, BMS, BBM आणि BCA या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया परीक्षा कक्षाने या अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची संधी दिली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शैक्षणिक वर्ष 2026च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सरकारी ITIला सर्वाधिक पसंती दिली आहे. सरकारी ITI मधील प्रवेशाचं प्रमाण 90% वर राहिलंय. खासगी ITIच्या प्रवेशामध्ये मात्र गतवर्षीच्या तुलनेमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे. साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यानं ऐन सणासुदीच्या दिवशी मिठाई देखील महागण्याची शक्यता. रक्षाबंधन गणेशोत्सव सणादरम्यान मिठाईच्या भावामध्ये तब्बल 10 ते 15% वाढ होण्याची शक्यता आहे. तर फक्त साखरच नव्हे, काजू, बदाम, पिस्ता, तुपाच्या दरात सुद्धा वाढ झाल्यानं मिठाई महागण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात सुमारे 40 रुपये किलो असलेला कांदा आता 60 रुपये किलोवर पोहोचलेला आहे. म्हणजेच किरकोळ बाजारात किलोमागे तब्बल 20 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र शेतातून बाजारपेठेपर्यंत साखळीमध्ये उत्पादकाला मिळणारा दर आणि ग्राहकांकडून मोजला जाणारा किरकोळ दर यामध्ये मोठी तफावत असण्याची शक्यता आहे. मुंबईसह नवी मुंबई विमानतळावरून लोकप्रिय मार्गांवरील विमान तिकिटांचे दर झपाट्यानं वाढत आहेत. राखी पौर्णिमा, जन्माष्टमी आणि सलग लॉंग वीकेंडच्या पार्श्वभूमीवर विमान तिकिटाचे दर वाढले. तर आयत्या वेळच्या बुकिंगसाठी प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट दर मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाला जुलै महिन्यामध्ये तब्बल 138 कोटींचा तोटा झालाय. जुलै महिन्यामध्ये महामंडळाच्या 31 विभागांपैकी केवळ 3 विभाग नफ्यामध्ये राहिले तर तब्बल 28 विभाग तोट्यात राहिलेले आहेत. CSMT पुनर्विकास प्रकल्पाच्या धीम्या कामकाजामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या या कामाला गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 6व्यांदा मुदतवाढ द्यावी लागली आणि त्यामुळे फलाट क्रमांक 16 वरील वाहतूक आणि पॉवर ब्लॉक 5 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. मुंबईतील वर्षा बंगल्याबाहेर रस्त्यावरील मॅनहोल खचलेला आहे. रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव या प्लास्टिकचे बॅरिकेड लावण्यात आले. त्याची झी24 तासनं बातमी दाखवल्यानंतर प्लास्टिकचे बॅरिकेड्स काढून त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेडिंग करण्यात आलंय. ठाणे महापालिकेनं गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेकडून शहरातील मुख्य रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग आणि विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. तसंच गणेश उत्सव काळामध्ये नवीन खड्डे पडल्यास दुरुस्तीची तातडीनं त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आलेल्या आहेत. भिवंडी वडपे रस्त्यावर ब्रेक फेल झाल्यानं ट्रक दुभाजकावर चढलेला आहे. भिनार गावाजवळ हा अपघात झाला आहे. त्यामुळे मात्र यामध्ये सुदैवानं जीवितहानी टळली आहे. मात्र 2 महिन्यात याच ठिकाणी 3री घटना घडल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. मुंबई गोवा महामार्गावरील तब्बल 20 ठिकाणं अपघात प्रवण आणि ब्लॉक स्पॉट ठरलेली आहेत. या ठिकाणी
उपाययोजना करण्यामध्ये प्रशासनाला अद्यापही अपयश आलेलं आहे. तर मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण गेल्या 18 वर्ष रखडलं असून घोषणा थांबण्याचं नाव घेत नाहीये. नालासोपारा वाकणपाडा परिसरातील एका हॉटेलमधला धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. हॉटेलच्या टेबलावर ठेवलेल्या भातामध्ये चक्क उंदीर पाहायला मिळाला. या प्रकारानंतर नागरिक चांगले संतापले. संबंधित हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित केला. मुंबईमध्ये व्यावहारिक मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर सध्या कारवाई सुरू आहे. मुंबईसह MMR रिजनमध्ये RTOकडून मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येते आहे. तसंच काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना नोटीसही बजावण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची दादागिरी पाहायला मिळते. राज्यामध्ये परिवहन विभागाकडून मराठी भाषा सक्ती करण्यात आलेली आहे आणि या कारवाईवरून मुंबईच्या कांदिवली पश्चिम लिंक रोड परिसरात अमराठी रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. परिवहन विभागाविरोधात अमराठी रिक्षा चालकांकडून कांदिवलीमध्ये संप पुकारण्यात आला. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली असली तरी कारवाईच्या भीतीमुळे काही चालकांनी तात्पुरतं वाहन चालवणं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईतील रस्त्यावर रिक्षा टॅक्सींची संख्या कमी झाली आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईमध्ये FDAनं 4 ठिकाणी कारवाई केलेली आहे. दादरमध्ये कॅफे कॅडल, माहीममध्ये लेनेक्सिस फूड वर्क प्रायव्हेट लिमिटेड, कुर्ल्यामध्ये संकल्प महिला औद्योगिक उत्पादन सहकारी सोसायटी लिमिटेड आणि मुलुंडमध्ये चायना टाउन फास्ट फूड सेंटरवर FDAनं कारवाई केली आहे. बदलापूर शहर नगरपालिकेच्या अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईवर भाजप नगरसेवक संभाजी शिंदे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. शहरात एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल 11 अनधिकृत हातगाड्या सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. शहरात 1000 अनधिकृत हातगाड्या असून परराज्यातून आलेल्या लोकांकडून हे जाळं चालवलं जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. मुंबईमध्ये गिरणीच्या जागेवर उभ्या राहिलेल्या रुस्तुमजी क्राऊन इमारतीमधील अनधिकृत फ्लॅटवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा हातोडा या अनधिकृत फ्लॅटवर चालवला जातो. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड, माजी मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार सदा सरवणकर यांच्यासह आणखी काही नेत्यांच्या घरांवर तोडक कारवाई करण्यात आली. प्रभादेवी ते लोअर परेल स्थानकांदरम्यान TC आणि प्रवाशांमध्ये वाद झालाय. तिकीट असूनही TCनं चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला. तिकीट जबरदस्तीनं खेचून प्रभादेवी स्थानकात उतरू न दिल्याचा आरोप प्रवाशांना केला. ओई परिसरात पोलिसांनी तडीपार आरोपीला MD अंमली पदार्थासह ताब्यात घेतलेला आहे. मोरारजीनगर परिसरात पोलिसांनी मुबारक मुमीन हा संशयास्पद अवस्थेमध्ये आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून अंमली पदार्थ आढळून आलेले आहेत. या MDची किंमत 8 लाख रुपये असून आरोपीकडून 47,000 मोबाईल असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील मासवणमध्ये आदिवासी प्राथमिक आश्रमशाळेमध्ये पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्याला ताप येत असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली. अवघ्या महिनाभरातच याच आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महिनाभरात मालिकेतील कृपी ही व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचं मुंबईमध्ये निधन झालंय. त्या फुफ्फुसाच्या संसर्गामुळे आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. आशा सिंह यांनी आपल्या आवाजाची आणि अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.